नमस्कार मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये आपल्याला उत्तर वैदिक काळ हा मुद्दा पुढे कंटिन्यू बघायचा आहे। आता उत्तर वैदिक काळाबद्दल तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय, हा आपला सेम फोटो आहे। इथे बघा, आता राजा झालेला आहे, तो सिंहासनावर बसला आहे, काही लोक इथे यज्ञ करतायत आणि बाकीचे लोक बसलेले आहेत। याचा अर्थ राजाचं पद स्थिर झालेलं आहे आणि इथं आता मोठे मोठे राज्य स्थापन व्हायला सुरुवात झालेली आहे। हे या पिक्चरवरनं आपल्याला क्लिअर होतं। आता पुढे बघूयात। या सेशनचा जो मुख्य भाग आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे हे वैदिक काळातलं जे साहित्य आहे। ठीक आहे, संपूर्ण वैदिक संस्कृती ह्या चॅप्टरमध्ये हा जो चॅप्टर आहे, हा जो भाग आहे वैदिक साहित्याचा, हा समजून घेणंही महत्त्वाचं आहे आणि तितकंच महत्त्वाचं आहे की ह्या सेशनमधल्या ज्या वेगवेगळ्या फॅक्ट्स आहेत त्या सगळ्या फॅक्ट्स आपल्याला माहीत पाहिजेत। याच्यापैकी कशावर सुद्धा आपल्याला एखादा प्रश्न येऊ शकतो आणि हडप्पा संस्कृती आणि हा वैदिक संस्कृती यांच्यापैकी दोन्हीपैकी एका चॅप्टरवर हमखास एखादा प्रश्न तरी तुम्हाला असेल। त्याच्यामुळे याच्यामध्ये शक्य तितके जास्त फॅक्ट्स आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। कन्सेप्च्युअल भाग सुद्धा आपण कव्हर करूच, पण तुम्हाला हा सगळा भाग पाठ पाहिजे, हा मात्र भाग नक्की। तर बघूयात आता आपण वैदिक साहित्य याच्यामध्ये काय। साधारणतः इसवी सन पूर्व 1500 ते इसवी सन पूर्व 600 हा जो जवळपास 1100 वर्षांचा काळ आहे। या 1100 वर्षांच्या काळामध्ये वैदिक आर्य लोकांनी जो साहित्याचं संकलन केलेलं आहे त्या संपूर्ण साहित्याला काय म्हटलं जातं? वैदिक साहित्य। ठीक आहे, मग याच्यामध्ये बघा काय कशा कशाचा समावेश होतो, तर याच्यामध्ये बघा 4 प्रकारचे साहित्य कृतींचा समावेश होतो। काय काय आहेत? वेद किंवा त्या वेदांना समहिता किंवा संहिता असं सुद्धा म्हटलं जातं। दुसरा आहे ब्राह्मण, तिसरा आहे आरण्यक आणि चौथा आहे उपनिषद। ठीक आहे, हे 4 प्रकारचे जे ग्रंथ आहेत हे या वैदिक साहित्याचा भाग आहे। या प्रत्येकाचा अर्थ, त्यांचं महत्त्व, त्यांच्यातल्या फॅक्ट्स आपण सगळं पुढे पाहूच। ठीक आहे, आता हे जे वैदिक संपूर्ण साहित्य आहे ते साहित्य काही आपल्याला ओरिजिनल लिखित स्वरूपात आढळत नाही, त्याचे काही ओरिजिनल मॅन्युस्क्रिप्ट आपल्याकडे नाही। आता तुम्हाला इथे एक फोटो दिसतोय बघा, ठीक आहे, मुद्दामून असा उभा घेतलाय। इथे ह्या फोटोमध्ये तुम्हाला दिसेल की हे लिहिलेलं आहे आणि इथं साईडला सुद्धा काही लिहिलेलं आहे। ठीक आहे, ह्या छोट्या छोट्या याच्या साईडला त्यांनी लिहिलेलं आहे। तर हा काही त्या काळात लिहिलेलं नाही आहे, नंतर ही कधीतरी मॅन्युस्क्रिप्ट ही तयार झालेली आहे, ज्याला आपण पांडुलिपी वगैरे शब्द वापरतो ना, तर ही मॅन्युस्क्रिप्ट नंतरच्या कधीच्या काळात तयार झालेली आहे। ओरिजिनल जे साहित्य आहे ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे मौखिक स्वरूपात ते हस्तांतरण होत गेलं, कारण ह्या काळाबद्दल लिखित साहित्य आपल्याकडे डायरेक्टली ओरिजिनल अवेलेबल नाही आहे। मी मला माझ्या गुरूंनी शिकवलं, मी माझ्या शिष्यांना शिकवणार, ते त्यांच्या शिष्यांना शिकवणार, अशा पद्धतीनं हे ज्ञान, हे साहित्य, याच्यामधले मंत्र जे काय असेल त्या प्रत्येक गोष्टी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे या प्रकारे हस्तांतरित झालेल्या आहेत। आता त्याच्यामुळे ठीक आहे, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ऐकीव स्वरूपात ही माहिती गेली आणि नंतर कधीतरी याचं संकलन झालेलं आहे आणि त्याच्यामुळे याला काय म्हटलं जातं? श्रुती साहित्य। श्रुती म्हणजे काय? श्रवण करणे, ऐकणे आणि त्याच्यातून निर्माण झालेलं साहित्य। आणि दुसरा एक प्रकार आपण बघणार आहोत तो म्हणजे स्मृती साहित्य। स्मृती म्हणजे काय? आठवण करून लिहिणे। ठीक आहे, मनुस्मृती आपण म्हणतो ना, तर ते स्मृती साहित्य सुद्धा पुढच्या काळामध्ये निर्माण झालं आहे। तर हे जे संपूर्ण वैदिक साहित्य आहे ते श्रुती साहित्य ह्या प्रकारामध्ये येतं। ठीक आहे, आता हा जो एकूण वैदिक साहित्यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण जो भाग आहे तो म्हणजे हा वेदांचा। ठीक आहे, पैकी पूर्ववैदिक काळामध्ये, पूर्ववैदिक काळ किती आपल्याला माहिती आहे, तर साधारणतः इसवी सन पूर्व 1500 ते इसवी सन पूर्व 1000 जो हा काळ आहे हा पूर्ववैदिक काळ आहे। या काळामध्ये ऋग्वेदाची निर्मिती झाली। ठीक आहे, पूर्ववैदिक काळामध्ये फक्त ऋग्वेदाची निर्मिती झाली आणि त्याच्यामुळेच ह्या पूर्ववैदिक काळाला ऋग्वैदिक काळ असं सुद्धा म्हटलं जातं। दुसरा भाग जो आहे तो आहे उत्तर वैदिक काळ। हा काळ आहे इसवी सन पूर्व 1000 ते इसवी सन पूर्व 600। ठीक आहे, या काळामध्ये इतर जे वेद आहेत, इतर 3 जे वेद आहेत बघा, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद,
हे 3 वेद उत्तर वैदिक काळात निर्माण झालेत आणि या 3 वेदांना एकत्रितपणे वेदत्रयी असं म्हटलं जातं. आता समजा सिंपली तुम्हाला काय प्रश्न येईल, खालीलपैकी कोणत्या ग्रंथाचा वेदत्रयी यामध्ये समावेश होत नाही? कशाच होत नाही? तर या ऋग्वेदाचा होत नाही, कारण हे ह्या 3 ग्रंथांचा हा गट आहे. ऋग्वेद आधीच निर्माण झालेला आहे. तर अशा प्रकारचे ट्रिकी पण सोपे प्रश्न काही वेळा आपल्याला येऊ शकतात. सो याला वेदत्रयी म्हणतात. आणि जनरली बघा, जिथे कुठे असा महत्त्वाचा एखादा शब्द आहे जो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, मी या PPTमध्ये वगैरे सगळीकडे काय करतोय, त्याला असं हायलाईट रेड रंग वगैरे किंवा ब्ल्यू रंगाने त्याला मी हायलाईट करतोय. त्याच्यामुळे त्याच्याकडं लक्ष द्यायचं आहे. पुस्तकामध्ये सुद्धा आपला भाग सगळा कव्हर आहेच आहे. पुढचा भाग आहे, हे जे वेद आहेत, 4ही वेद जे आहेत, त्या वेदांना अपरुषेय म्हणजे मानव निर्मित नाही, पुरुष निर्मित नाही, तर ते ईश्वर निर्मित आहेत. ठीक आहे, ईश्वराकडून प्राप्त आहेत असं म्हटलं गेलं. आपण फक्त त्याचं काय करतोय, संकलन करतोय. ओरिजिनल ज्ञान कोणाचं आहे? ईश्वराकडचं ते ज्ञान आहे असं म्हटलं जातं. आणि ह्या वेदांना नित्य म्हणजे हे सदा सर्वदा सर्वत्र प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक कणामध्ये हे विद्यमान असतं, हे ज्ञान. ठीक आहे, वेदांचं जे ज्ञान आहे ते सर्वत्र विद्यमान असतं असं याचं म्हणणं आहे. आणि त्याच्यामुळेच बघा, भारतीय संस्कृती काय म्हणते, प्रत्येक कणाकणामध्ये आपल्याकडे ईश्वर आहे. आपण एखाद्या दगडाला जरी शेंदूर फाजला आणि त्याची पूजा केली तरी ते धर्म मानला जातो, कारण आपली शिकवण आहे की ह्या जगाची निर्मिती ईश्वरानं केली आणि त्याच्यामुळे त्या प्रत्येक कणामध्ये ईश्वर आहे. ठीक, आता यापैकी पहिला महत्त्वाचा जो वेद आहे तो आहे ऋग्वेद. ऋग्वेदाची सर्वात आधी निर्मिती झाली. आणि ऋग्वेदामध्ये काय आहे, तर देवांची स्तुती आणि प्रशंसा करण्यासाठी याच्यामध्ये पद, ठीक आहे, किंवा आपण म्हणूयात मंत्र बनवले गेले. आणि या पदांच्या रचनांना काय म्हटलं जातं, ऋचा हा शब्द वापरला जातो. काय? ऋचा. ठीक आहे, म्हणजे मंत्रांचा समूह. जसं आपल्या कवितेमध्ये एक स्टांजा असतो, ठीक आहे, एक कडवं असतं, तसं इथं ऋचा. ठीक आहे, ऋग्वेदामध्ये साधारणतः 10,462 इतक्या ऋचांचा समावेश होतो. हे काही आकडा पाठ करणं अपेक्षित नाहीये. ठीक आहे, याच्यावर काही प्रश्न येणं अपेक्षित नाही. पण ऋचा म्हणजे काय, तर बेसिकली ऋग्वेदामध्ये जे मंत्र आहेत त्या मंत्रांचा एक एक कडवा म्हणजे ऋचा असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, दुसरा महत्त्वाचा शब्द आहे सूक्त. सूक्त म्हणजे काय, तर ऋचांचा गट, ठीक आहे, किंवा संघ, यांना आपण काय म्हणतो, सूक्त. ठीक आहे, आता जसं आपल्या कविता एक संपूर्ण कविता असते असं आपण समजूया. ठीक आहे, तर एक कविता म्हणजे काय, तर हे एक सूक्त आहे. आणि तसे 1028 सूक्त ऋग्वेदामध्ये आहे. ठीक आहे, अनेक सूक्तांचं मिळून एक काय होतो इथं, मंडल. ठीक आहे, जसं आपल्या पुस्तकामध्ये विभाग असतात बघा. ठीक आहे, एक समजा आपला एक प्राचीनचा विभाग, एक मध्ययुगीनचा विभाग, एक संस्कृतीचा विभाग, एक प्रश्नांचा विभाग, असे वेगवेगळे विभाग असतात. तसं या मंडलला समजायचं तर अनेक सूक्तांचा गट किंवा संघ याला काय म्हणायचं, मंडल. आणि एकूण असे 18 मंडल ऋग्वेदामध्ये आढळतात. याचा अर्थ काय, तर ऋचा, ठीक आहे, मंत्रांचं गट, सूक्त म्हणजे ऋचांचं गट, आणि मंडल म्हणजे सूक्तांचं गट. अशा पद्धतीनं याची रचना केलेली आहे. तुम्हाला इथे बघा एक फोटो, ठीक आहे, इथं ऋग्वेदाच्या एक बद्दल त्यांनी एक छोटंसं पुस्तक कुठलं तरी काढलेलं आहे आणि ह्या प्रकारचं ते बनवलेलं आहे. जस्ट तुम्हाला रेफरन्ससाठी इथे एक काहीतरी फोटो असला की आपल्याला ते लक्षात राहतं, त्याच्यामुळे टाकलेलं आहे. ओरिजिनल ऋग्वेद आपल्याकडे नाही आहे, त्याच्यामुळे त्याचा काही फोटो असण्याचा काही संबंध येत नाही. ठीक आहे, सो ही ऋग्वेदाबद्दलची पहिली बेसिक माहिती. दुसरं की आता ऋग्वेदामध्ये अशी कोणती स्पेशल माहिती, ॲडिशनल माहिती आढळते ते बघा. पहिलं आहे की तिसऱ्या भागात किंवा तिसऱ्या चॅप्टरमध्ये असं आपण म्हणूया, तिसऱ्या मंडळात, ठीक आहे, गायत्री मंत्राचा उल्लेख येतो. आणि हा गायत्री मंत्र विश्वामित्र यांनी रचला आहे. ओम भूर्भुवस्वः. ठीक आहे, हे जे गायत्री मंत्र आहे ते तिसऱ्या मंडळात आहे. आता ऋग्वेदाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळी ही माहिती आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे आपल्याला जोड्या लावा स्वरूपात अशा प्रकारचा प्रश्न याच्यावर विचारला जाऊ शकतो. जनरली काय होतं की आयोग ज्यावेळेस प्राचीन किंवा एकूणच इतिहासावर ज्यावेळेस प्रश्न टाकतं तर 17 किंवा 15 पैकी 3 प्रश्न 4 प्रश्न ते असे टाकतात की ते तुम्ही काहीही आणि कितीही अभ्यास केला तरी तुम्हाला ते येणार नाही.
2-3 प्रश्न खोचक टाकतात आणि 7-8-10 प्रश्न असे असतात की ते सगळ्यांना येतील. आपलं काम काय आहे की जे खोचक स्वरूपाचे प्रश्न आहेत ते 2-3 आपल्याला ॲडिशनल आले पाहिजेत. 3-4 प्रश्न तर तुम्ही कितीही अभ्यास करा तुम्हाला येणारच नाही आहे. ठीक आहे. आयोगाचा उद्देश काय असतो की त्या प्रश्नांना बघून तुम्ही घाबरलं पाहिजे आणि त्या घाबरल्यामुळे तुम्ही चुका केलेल्या पाहिजेत. ठीक आहे. चुका केली की तुम्ही आपोआप कॉम्पिटिशनमधनं बाहेर होता. ठीक आहे. त्याच्यामुळं खूपच अवघड प्रश्न आला तर अजिबात भ्यायचं काही कारण नाही. फक्त हे जे खोचक स्वरूपाचे प्रश्न आहेत ते मात्र आपल्याला आले पाहिजेत. तर तिसऱ्या मंडळात गायत्री मंत्र आहे आणि त्याची रचना विश्वामित्र, महर्षी विश्वामित्र, गुरु विश्वामित्र यांनी केल्याचं मानलं जातं. 7व्या मंडळामध्ये दशराज्ञ युद्ध किंवा दशराजन युद्ध हे लढलं गेलं होतं. ठीक आहे. त्याच्याबद्दलची माहिती आहे. तर हे दशराजन युद्ध रावी किंवा त्या काळातलं तिचं नाव होतं परुष्णी या नदीच्या काठी लढलं गेलं होतं आणि त्याच्यामध्ये भारत जमातीचा सुदास हा राजा विजयी ठरला होता. त्याच्याबद्दल माहिती आहे. इथे बघ जस्ट एक रिप्रेझेंटेटिव्ह स्वरूपाचा तुम्हाला एक फोटो लावलेला आहे. हा इकडे एक राजा आहे, योद्धा आहे. ठीक आहे. आणि इकडं विश्वामित्र दर्शवलेले आहे. ठीक आहे. एक जस्ट रिप्रेझेंटेटिव्ह फॉर्मचा तो फोटो आहे. आता याच्यामध्ये पुढे भारत विरुद्ध ह्या दशराजन युद्धामध्ये कोणकोणत्या 10 जमाती वगैरे सम्मिलित झाल्या होत्या. तर एक लक्षात घ्या, मागच्या राजसेवेमध्ये त्यांनी काय केलं होतं की आय थिंक विक्रमादित्य, ठीक आहे, समुद्रगुप्त दुसरा यानं जे दक्षिणेमध्ये साम्राज्य विस्तार केला होता ज्याचं प्रयाग प्रशस्तीमध्ये उल्लेख येतो, ते प्रांत इंडिपेंडंट प्रांत त्याने कोणते जिंकले होते त्याच्या नावावर सुद्धा प्रश्न विचारलेत. तर दशराज्ञ युद्ध हे खूप सिग्निफिकंट पॉईंट आहे. ठीक आहे. इतिहासामधला ऋग्वेदामधला हा खूप सिग्निफिकंट पॉईंट आहे आणि त्याच्यामुळे ह्याच्यात कोणकोणत्या जमाती होत्या याच्यावर डेफिनेटली प्रश्न येऊ शकतो. त्याच्यामुळे अशी जे खोचक गोष्टी असतात त्या आपल्याला पाठ पाहिजेत. कोणकोणत्या होते बघा. भारत विरुद्ध पुरू, ही पुरू महत्वाची होती आणि भारत, त्याच्याबरोबरच यदुवंशी, तुर्वसा, अनु, धुरहयू, अलिना, पख्ता, भल्लन, सीबी आणि विष्णीन. ठीक आहे. अशा एकूण या 10 जमाती याच्यामध्ये त्यांचा समावेश होता आणि यांना दशराज्ञ युद्ध किंवा दशराजन युद्ध असं म्हटलं गेलं. हे आपल्याला पाठ पाहिजे. कोणकोणत्या 10 आहेत. 2-4 जरी तुम्ही नजरे घालून ते घातलं तरी तुम्हाला त्याच्यावर जर प्रश्न आला तर तो सोडवता येऊ शकतो. ठीक आहे. सो पुढचा भाग आहे की 10व्या मंडळाच्या पुरुष सूक्त. यामध्ये पहिल्यांदा 4 वर्णांचा उल्लेख येतो. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या 4 वर्णांचा उल्लेख या पुरुष सूक्त या चॅप्टरमध्ये येतो. इथे बघा, ब्राह्मणस्यो मुखमासीद म्हणजे ब्राह्मण मुखापासून, बाहूपासून राजन्य म्हणजे राजा जो शासक वर्ग आहे तो बाहूपासून आलेला आहे. ठीक आहे. उरुतदस्य वैश्य पद्युभ्या बहुतेक म्हणजे पायांपासून आलेला आहे आणि शूद्रो अजायते म्हणजे तो एकदम आपल्या पंजापासून पायापासून आला असं काहीतरी त्याचा अर्थ त्यांना अपेक्षित आहे. ठीक आहे. सो या पुरुष सूक्तामध्ये त्याचा उल्लेख आपल्याला पहिल्यांदा आढळतो. तर हे त्याच्यावरचा हा मंत्र आहे. काही मंत्र वगैरे आपल्याला लक्षात ठेवायची गरज नाहीये, परंतु पुरुष सूक्तामध्ये याचा पहिल्यांदा उल्लेख आहे हे मात्र आपल्याला माहीत पाहिजे. ठीक आहे. 10व्या मंडळातच, ठीक आहे, सृष्टीची उत्पत्ती कशी झाली ह्याच्याबद्दल त्यांनी सांगितलंय. तर ती उत्पत्ती त्याच्याबद्दल जे आपण गॉड पार्टिकल आता आपला शोध लागलेला आहे, ठीक आहे, ॲटम पासून शोध लागलेला आहे, सिंग्युलॅरिटी वगैरे ज्याला म्हणतो, त्या प्रकारचं काहीतरी तत्व याच्यामध्ये समाविष्ट आहे. त्याचबरोबर ब्रह्मा, त्यांनाच प्रजापती, ठीक आहे, म्हटलं जायचं, ते प्रजापती ब्रह्मा यांचा सुद्धा उल्लेख या ऋग्वेदामध्ये आपल्याला 10व्या मंडलात आढळतो. सो आता आपण याच्यामध्ये काय करू शकतो की बाबा मंडळ किंवा काय भागामध्ये कोणतं कंटेंट आहे तो अशा जोड्या लावामध्ये वगैरे आपल्याला प्रश्न येऊ शकतो. आणि दुसरं की हे जे 10 जमाती आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा आपल्याला प्रश्न येऊ शकतो. सो हे पाठ करणं गरजेचं आहे. पुढचं आहे की 10व्या मंडलातल्याच नारदीय सूक्त या चॅप्टरमध्ये, ठीक आहे, त्या काळातल्या 40 नद्यांचा उल्लेख आढळतो. ठीक आहे. त्या काळातल्या 40 नद्यांचा उल्लेख आढळतो आणि ऑब्वियसली सिंधू ही नदी जी आहे ती सर्वाधिक वेळा तिचा उल्लेख याच्यामध्ये केलेला आहे. ठीक आहे. ऑब्वियसली ह्याच्यावरनं आपण हे
फिक्स केलं की बाबा ही लोक सप्तसिंधवा म्हणजे आजचा पंजाब हरियाणाचा जो एरिया आहे त्या भागामध्ये ही लोक राहत असावेत, हे ह्याच्यावरून आपण सिद्ध केलं. जास्तीत जास्त नद्या या सिंधू आणि तिच्या आजूबाजूच्या प्रदेशामधल्या आहेत. ठीक आहे. सो सिंधू नदीचा उल्लेख सर्वाधिक वेळा येतो. ठीक आहे. तर गंगा नदी जे आजच्या भारतीय संस्कृतीमध्ये गंगा नदीला सर्वात पवित्र मानलं गेलेलं आहे. ठीक आहे. त्या गंगा नदीच्या फक्त एक वेळा उल्लेख, ठीक आहे, काय दिसतंय आपल्याला, एक वेळा उल्लेख ऋग्वेदामध्ये आढळलेला आहे. यमुना नदी आता ऑब्विसली पंजाब हरियाणाचा जो रिजन आहे तिथून यमुना जवळची आहे, दिल्लीच्या आजूबाजूला. ठीक आहे. मग यमुना नदीचा उल्लेख 3दा इथे आलेला आहे. तसंच ऋग्वेदामध्ये ओम हा जो शब्द आहे तो सर्वाधिक वेळा म्हणजे 1028 वेळा त्याचा उल्लेख आला आहे. ठीक आहे. कोणताही मंत्र म्हणायचं असेल तर ओम जनरली त्याच्यावर अगोदर म्हणण्याची अशी पद्धत आहे किंवा त्या प्रकारच्याच मंत्रांची रचना ह्याच्यामध्ये केलेली आहे. त्याच्यामुळे सर्वाधिक वेळा कोणता शब्द येतो, ओम. ठीक आहे. त्यानंतर अश्व म्हणजे घोडा याचा उल्लेख 315 वेळा येतो. जन म्हणजे जनपद किंवा जन याचा 275 वेळा. गौ म्हणजे गाय याचा 176 वेळा उल्लेख याच्यामध्ये येतो. तसंच इथं आयस या शब्दाचा सुद्धा उल्लेख येतो. त्याच्यातनं त्यांना नेमकं काय अभिप्रेत आहे हे याच्याबद्दल जास्त स्पष्टता नाही आहे, पण हे कन्फर्म आहे की त्यांना एक तर ब्रॉन्झ किंवा तांब, ठीक आहे, या दोन्हीपैकी एकाचं त्यांना नाव अपेक्षित आहे, त्याला ते आयस म्हणायचे. ठीक आहे. पुढचा भाग आहे की ऋग्वेदामध्ये तांदूळ या शब्दाचा उल्लेख ऋग्वेदामध्ये आढळत नाही. ठीक आहे. तो यजुर्वेदात आढळतो. म्हणजे उत्तर वैदिक काळात हे साहित्य निर्माण केले गेलेलं आहे आणि त्याच्यात उल्लेख आढळतो. याच्यावरनं हे सुद्धा सिद्ध होतं की पूर्ववैदिक काळात ज्यावेळेस ऋग्वेदाची निर्मिती झाली त्यावेळेस हे लोक शेती वगैरे खूप जास्त करत नसावेत, कारण भात शेती जी असते, ठीक आहे, तांदळाची शेती जर करायची असेल तर त्याला एक तर पाणी आणि सिंचनाची खूप चांगली व्यवस्था लागते आणि एक जागी स्थायिक राहून बरेच काळ म्हणजे बरेच महिने ते पीक तुम्हाला त्याची रखरखाव करावं लागतं. आणि पूर्ववैदिक काळात हे लोक भटक्या स्वरूपाचं जीवन जगायचे. त्याच्यामुळं ह्यांना तांदूळ मे बी ते पिकवत नसावेत किंवा त्यांना माहीत नसावा. ठीक आहे. असा त्याचा अर्थ आपण घेऊ शकतो, पण हे एक्झॅक्ट नाही कारण आपल्याकडे स्पष्ट पुरावे नाहीये. पण उत्तर वैदिक काळात मात्र तांदूळाचा उल्लेख आलेला आहे आणि त्याच्यावरून आपल्याला कळतं किंवा हे तांदळाचं पीक आता घेत असावे. ठीक आहे. या ऋग्वेदामध्ये काही महिलांचा सुद्धा उल्लेख आहे, जसं अपाला, घोषा, विश्ववारा, बिंबा, राची आणि लोपमुद्रा. ठीक आहे. आता याच्यावर ऑलरेडी MPSCने एकदा प्रश्न विचारलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला काय व्यवस्थित ह्या गोष्टी माहीत पाहिजे. मी तुम्हाला याच्या अगोदर त्या दशराजन युद्धात सांगितलं ना, तसंच प्रकारचा प्रश्न याच्यावर आलेला आहे बघा. असं खोचक गोष्ट ही लोक विचारतात, त्याच्यामुळे ते माहीत पाहिजे. आता काही ठिकाणी गार्गी आणि मैत्रेयी, ठीक आहे, यांचा सुद्धा उल्लेख येतो, परंतु हा उल्लेख ऋग्वेद किंवा इतर वेदांमध्ये न येता हा उल्लेख उपनिषदांमध्ये येतो. हा उल्लेख उपनिषदांमधला आहे. आता आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आज सुद्धा गाय या प्राण्याला खूप जास्त महत्त्व आहे. ठीक आहे. गाय हा सर्वात महत्त्वाचा प्राणी, सर्वात महत्त्वाचा एका प्रकारे देव आपण त्याला मानतो. आणि असं म्हटलं जातं का गायीच्या पोटात, ठीक आहे, इथे बघा चित्र, गायीच्या पोटात काय 33 कोटी देव आहेत. ठीक आहे. 33 कोटी देव आहेत. 33 कोटी म्हणजे 33 करोड नाही. ठीक आहे. 33 करोड नाही, 33 कोटी म्हणजे 33 उच्च दर्जाचे, उच्च कोटीचे देव. ठीक आहे. ओनली 33 कोटी नाही. ठीक आहे. आज आपण कोटी म्हणजे मराठीमध्ये करोडला म्हणतो. ठीक आहे. ठीक आहे. तर तसं नाही आहे, फक्त 33 देव. तर ह्या 33 देवांचं अस्तित्व, त्यांचा वास गाय ह्या प्राण्यामध्ये असतो असं मानलं जातं. ठीक आहे. ते असतं का नाही तो आपला विषय नाही, परंतु एक धर्माची मान्यता आपल्या त्या प्रकारची आहे. आणि 33 कोटी म्हणजे 33 करोड नाहीत, 33 उच्च प्रतीचे, उच्च दर्जाचे वरिष्ठ देव असं त्याचा अर्थ इथं अपेक्षित आहे. सो गाय या प्राण्याला खूप महत्त्व या वैदिक समाजामध्ये धर्म असेल, ठीक आहे, समाज असेल आणि यांच्या अर्थव्यवस्थेमध्ये, या सगळ्या गोष्टींमध्ये गाय ह्या प्राण्याला प्रचंड महत्त्व आहे.
ठीक आहे. आणि त्याच्यामुळे ऋग्वेदामध्ये गाय संबंधी वेगवेगळे शब्द इथं आलेले आहेत, त्यांचा वेगवेगळा उल्लेख आहे. जसं दुहित्री, काय दुहित्री याच्यावर प्रश्न येऊ शकतो, त्याच्यामुळे ह्याच्यावर विशेष लक्ष द्यायचं, ह्या गोष्टी पाठ करायच्या. दुहित्री म्हणजे काय? दूध काढणारी स्त्री, गायचं दूध काढण्याचं काम जी स्त्री करते तिला म्हटलं गेलं दुहित्री. त्याच्यानंतर गविष्ठ म्हणजे गाय शोधणारा व्यक्ती, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे गोजित म्हणजे गाय जिंकणारा व्यक्ती. गोमत म्हणजे गायचा मालक. गोपती म्हणजे गायींचा राजा. अनेक वेळा इंद्रांना गोपती म्हटलं जायचं, ठीक आहे. म्हणजे साधारणतः एखाद्या वस्तीचा, जनपदाचा तो प्रमुख असा आपण याला समजू शकतो. त्याच्यानंतर आहे अघन्य. अघन्य म्हणजे काय? की ज्या प्राण्याला मारू नये किंवा अघन्य अपराध. बऱ्याच वेळा ते रामायण महाभारत सिरियलमध्ये ते येतं बघा, अघन्य अपराध के म्हणजे हे माफ केलं जाऊ शकत नाही असा अपराध आहे, ठीक आहे. सो ह्या प्राण्याला मारू नये असा गाय हा प्राणी आहे, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर गोघण, ठीक आहे. त्या काळामध्ये काय व्हायचं की गायचा धार्मिक सुद्धा वापर होता. यज्ञ कर्मकांड याच्यामध्ये गायींचे खूप मोठ्या प्रमाणावर आहुती दिली जायची. गाय हे संपत्तीचंही प्रतीक होतं आणि गरज पडल्यास गायीचं मांस हे लोक खात होते. कोणी पाहुणा आपल्याकडे जर आला तर त्या पाहुण्याला काय करायचं? अन्न म्हणून गाय तिथं द्यायची आणि त्याला त्यासाठी गाय मारावी लागत होती आणि त्याच्यामुळे गोघण असं त्याला म्हटलं गेलं, ठीक आहे. गोघण असं म्हटलं गेलं. त्याच्यावरनं गाय यांचा आहार असेल, धर्म असेल, समाज आणि अर्थव्यवस्था या प्रत्येक गोष्टीचा भाग होता, हे आपल्याला स्पष्ट होतं. पुढचा जो वेद आहे तो आहे सामवेद. बघा, ठीक आहे, सामवेद. आता या सामवेदावर भारतीय संगीताचा आधार हा सामवेद आहे असं म्हटलं जातं. याच्यातनं भारतीय शास्त्रीय संगीताची सुरुवात झाली. तसंच याच्यामध्ये 7 स्वरांचं सारे गमा पद नि सा या 7 स्वरांचं ज्ञान सुद्धा याच्यामध्ये आहे, ठीक आहे. सामवेदामध्ये आहे. जनरल प्रश्न येऊ शकतो, संगीताची सुरुवात कोणत्या वेदापासून मांडली जाते किंवा 7 स्वरांचा उल्लेख किंवा त्याचा संबंध कोणत्या ग्रंथाशी आहे, कोणत्या वेदाशी आहे, अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला एखादा येऊ शकतो, ठीक आहे. सो हे पाठ पाहिजे आपल्याला. आता हे जे सामवेद आहे त्याचे 2 महत्त्वपूर्ण भाग आहेत. पहिला भाग आहे आर्चिक असं त्याला म्हटलं जातं. काय? आर्चिक म्हणजे काय? तर मंत्रांचा समूह, ठीक आहे. आणि दुसरा आहे गण, ठीक आहे. गण म्हणजे काय? तर ते मंत्र, हे जे वरचे मंत्र आहेत आर्चिक मधले, ते मंत्र गाण्याची पद्धत कशी आहे, सूर लय ताल त्याला काय आहे, त्याचं भाग हा या गणमध्ये असायचो. आर्चिक आणि गण याच्यावर हा भाग याच्यामध्ये समाविष्ट आहे. साधारणपणे सामवेदामध्ये 1549 मंत्रांचा समावेश आहे. यापैकी फक्त 78 नवीन आहेत. उर्वरित मंत्र जे आहेत ते ऋग्वेदावर आधारित आहेत किंवा ऋग्वेदातलेच मंत्र जशाला तसे घेतलेले आहेत, पण त्यांना गाण्याची पद्धत कशी आहे, त्यांना म्हणण्याची पद्धत कशी आहे, शुद्ध स्वरूपात ते म्हणायचे कसे, त्याचं सगळं ज्ञान या सामवेद ग्रंथामध्ये आहे. पुढचं आहे की ह्या सामवेदामध्ये ऋग्वेदिक जे ग्रंथ आहे त्यांची काव्य स्वरूपात मांडणी आहे, ठीक आहे. म्हणताना ते गाण्याच्या स्वरूपात वगैरे आपण म्हणतो, कवितेच्या स्वरूपात म्हणतो, त्याच्यामुळे काव्य स्वरूपात या ऋग्वेदिक मंत्रांची इथं मांडणी केलेली आहे. आणि हे जे सामवेद आहे ते सूर्यदेवताला समर्पित आहे, ठीक आहे. सामवेद जो आहे तो सूर्य देवताला समर्पित आहे. मग एखाद्या वेळेस प्रश्न असा येऊ शकतो किंवा सामवेद कोणत्या देवाला समर्पित आहे किंवा कोणता वेद सूर्यदेवतेला समर्पित आहे, असा काही तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, ठीक आहे. पुढचा जो भाग आहे तो आहे यजुर्वेद, ठीक आहे. यजुर्वेदाच्या बाबतीत, ठीक आहे, बघा याच्यामध्ये यज्ञशास्त्रावर आधारित हा ग्रंथ आहे, ठीक आहे. यज्ञशास्त्रावर आधारित म्हणजे काय की नेमकं यज्ञ करताना काय केलं पाहिजे, काय केलं नाही पाहिजे, डूज अँड डोंट्स किंवा त्याच्या संदर्भातले नियम. तर यज्ञासंबंधीची नियमावली याच्यामध्ये दिलेली आहे.
की बाबा मग यज्ञ सुरुवात करताना ते यज्ञ कुंड कसं बनवायचं, त्याचा आकार काय असला पाहिजे, त्याच्या कोणत्या बाजूला काय ठेवलं पाहिजे, किती मोठं किती छोटं असले पाहिजे, ठीक आहे. जिओमेट्रीचं ज्ञान या लोकांना होतं, हे याच्यावरनं स्पष्ट होतं की एक्झॅक्ट त्याचं स्वरूप काय असलं पाहिजे, त्याच्या आजूबाजूला काय ठेवलं पाहिजे, काय नाही, अशा सगळ्या गोष्टींचे नियम या यजुर्वेद ग्रंथामध्ये आढळतात. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये पहिल्यांदा तारे, राजसूय यज्ञ, वाजपेय यज्ञ यांच्याबद्दल सुद्धा माहिती आहे, ठीक आहे. हे आपण ऑलरेडी बघितलंय. त्याच्यानंतर अन्नधान्य असेल, विदेह या राज्याबद्दल आणि हत्ती पाळण्याच्या बद्दल सुद्धा उल्लेख यजुर्वेद ग्रंथामध्ये आपल्याला आढळतो. तसंच सरस्वती नदी जी आजच्या परिस्थितीमध्ये लुप्त झालेली आहे, परंतु त्या काळात सुद्धा ती कशा प्रकारे लुप्त झाली आणि कशा प्रकारे पुन्हा प्रकट झाली याच्या संदर्भात विवरण दिलेलं आहे. हडप्पा सभ्यतेच्या रासामागे हे सुद्धा एक कारण होतं की ही नदी लुप्त झाली होती. ऑब्व्हियसली पर्यावरणीय बदल किंवा जे काही कारण असतील त्याच्यामुळं काही तिथले शहरं हे मागे पडलेले होते, ठीक आहे. पुढचा भाग आहे की यज्ञासंदर्भातील मंत्र, यज्ञ पद्धती आणि कर्मकांड यांच्याविषयी गद्य, तसेच गद्यरचना या कृष्ण यजुर्वेदामध्ये आहे आणि पद्यरचना या शुक्ल यजुर्वेदामध्ये आहे. म्हणजे एकाच ग्रंथाचे हे दोन भाग त्यांनी केलेले आहेत, ठीक आहे. आणि याच्यामध्ये जो यज्ञ करणाऱ्या व्यक्तीला अर्धवयू, ठीक आहे, असं म्हटले गेलंय. पुरोहित जो आहे तो म्हणजे यज्ञ करणारा पुरोहित किंवा ब्राह्मण, ठीक आहे. यज्ञ करणारा पुरोहित किंवा ब्राह्मण याचा उल्लेख काय केलेला आहे, अर्धवयू म्हणून त्यांनी केलेला आहे. पुढचा भाग आहे, पुढचं जे वेद आहे तो आहे अथर्ववेद, ठीक आहे. आता बेसिकली अथर्ववेदामध्ये आपले जे संसारिक जीवन किंवा संसारिक समस्या आहेत, ठीक आहे, आपण जीवन जगताना त्या प्रत्येक गोष्टीबद्दल वेगवेगळे जादूटोना किंवा मंत्र वगैरे याच्यामध्ये आहेत. जसं दृष्ट काढण्यासाठी, आजार बरा होण्यासाठी इत्यादी मंत्र आणि जादूटोना याच्यामध्ये आहेत. इतरही बरीच माहिती आहे, ठीक आहे. हे अथर्ववेद अथर्व ऋषींनी लिहिल्याचं मानलं जातं आणि त्यांच्या नावावरनं ह्याला अथर्ववेद हे नाव पडलं. पुरोहित म्हणजे जो हा यज्ञ करतोय, ठीक आहे, त्या यज्ञ करणाऱ्या व्यक्तीचा उल्लेख ब्रह्म म्हणून केलेला आहे. पुढची महत्त्वाची गोष्ट, पुढची महत्त्वाची माहिती या अथर्ववेदात आहे ती म्हणजे याच्यामध्ये अभिमन्यूचा मुलगा राजा परीक्षित, ठीक आहे, त्याचा उल्लेख येतो, ठीक आहे. आता बघा, परीक्षित पर्वण या जैन धर्माच्या ग्रंथामध्ये सुद्धा या परीक्षितचा उल्लेख येतो आणि इथे सुद्धा एकदा येतो. आपल्याला हे माहिती आहे की महाभारताचं युद्ध हे इतकं भयंकर होतं की ह्याच्यामध्ये कौरवांची तर कोणीच वारस शिल्लक राहिले नाही. सगळे त्यांचे 100 भाऊ आणि त्यांच्या सगळ्यांची मुलं काय जे असतील ते सगळे मारले गेले. पांडवांपैकी एकच अर्जुनाचा मुलगा होता हा अभिमन्यू आणि हा चक्रामध्ये अडकून त्यानं चक्र भेदलं, पण चक्राच्या बाहेर कसं यायचं हे त्याला माहीत नव्हतं म्हणून त्याचा मृत्यू झाला. ज्या वेळेस त्याचा मृत्यू झाला त्यावेळेस त्याची पत्नी गर्भवती होती आणि तिला जो मुलगा झाला तो हा परीक्षित असं मानलं जातं. आणि नंतर मग आता सगळ्या पांडवांच्या मृत्यूनंतर हा राजा झाला, अशी एक आपली स्टोरी याच्यामध्ये महाभारताची एकूण आहे, ठीक आहे. यापैकी हे जे कुरु आणि पांचाल हे ते 2 महाजनपद आहे जे पुढच्या काळामध्ये पुढच्या चॅप्टरमध्ये आपल्याला बघायचं आहे, ठीक आहे. शेवटी या काळाच्या शेवटी ही महाजनपद निर्माण झाली. तर यांच्यापैकी कुरु आणि पांचाल हे श्रेष्ठ महाजनपद आहेत. तर मगध आणि अंग हे वाद्य किंवा कनिष्ठ स्वरूपाचे महाजनपद आहेत असं म्हटलं गेलं, ठीक आहे. ह्याचा उल्लेख या अथर्ववेदामध्ये येतो. शेती आता ह्या काळामधला प्रमुख व्यवसाय होता. मी तुम्हाला सांगितलं की अथर्ववेदामध्ये आपल्याला संसारिक प्रॉब्लेम आहेत, जीवन जगतानाचे प्रॉब्लेम आहेत, त्याच्याविषयी उल्लेख येतो. तर ऑब्व्हियसली शेती प्रमुख व्यवसाय आहे. मग पिकांवर पडणारी कीड, ठीक आहे, पिकांचा विध्वंस करणारे प्राणी आणि त्या पिकांचं संरक्षण करण्यासाठीचे
उपाय या सगळ्या गोष्टींचा समावेश कशामध्ये होतो तर या अथर्ववेदामध्ये होतो. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये याची माहिती सांगितलेली आहे. ठीक आहे. पुढचं आहे की पहिल्यांदा मान्सून ह्या पावसाच्या प्रकाराचा सुद्धा उल्लेख या अथर्ववेदामध्ये येतो. काशी हे जगातलं प्राचीनतम शहर आहे. ठीक आहे. काशी हे जगातलं सर्वात जुनं शहर आहे असं मानलं जातं. महाकाल, ठीक आहे, इथे बघा हे फोटो आहे, हा काशी घाटाचा फोटो आहे. ठीक आहे. तर काशी हे जगातलं सर्वात जुनं शहर आहे असं मानलं जातं. आणि काशी विश्वेश्वराचं जिथं मंदिर आहे ज्याचं आत्ताच पुनर्निर्माण झालं आणि परत त्या ज्ञानवापी मंदिरावरनं सुद्धा वाद चालू आहे. ठीक आहे. तर हे प्राचीनतम शहर आहे आणि भगवान शिव, भगवान शंकर यांचं ते निवासस्थान आहे असं म्हटलं जातं. पृथ्वीवरचं जे निवासस्थान आहे ते काशी आहे. आणि काशीची लोक शिवांना, महादेवांना आपल्या घरच्या मेंबरपैकी एक मानतात. ठीक आहे. तिथं अशी मान्यता आहे, म्हणजे त्याला देव नाही मानत, तो आपल्या घरचाच एक कोणतरी भाऊबंधू आहे अशा पद्धतीनं ते लोक मानतात. ठीक आहे. या काळामध्ये सभा आणि समिती यांचं महत्त्व जरी कमी झालेलं असलं तरीही त्यांना ब्रह्मदेवाच्या 2 कन्या असं म्हटलेलं आहे. सभा आणि समिती ज्याच्या आधारे राजांची निवड व्हायची आणि सगळा कारभार बघितला जायचा त्या सभा आणि समिती. मात्र उत्तरवैदिक काळात यांचा उल्लेख जरी आलेला असेल तरी त्यांचं महत्त्व, राजकीय महत्त्व हे जवळजवळ कमी झालं होतं आणि जसं जसं काळ पुढे गेला तसं त्यांचं महत्त्व संपुष्टात आलं. पुढचं आहे की या काळात अजून एक याच्यामध्ये उल्लेख येतो की राजाची जी निवड होती ती विष परीक्षेद्वारे केली जात होती. चांदी असेल, शस्त्रक्रिया, ठीक आहे, आणि तांदळाचे प्रकार यांचा सुद्धा उल्लेख येतो. महर्षी सुश्रुत यांनी सुश्रुत संहिता लिहिलेली होती. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे 100-125 प्रकारचे वेगवेगळे ऑपरेशन्स, त्यासाठी लागणारे 150 पाऊण 200 प्रकारचे त्याच्यावर अवजारं, ठीक आहे, जे ऑपरेशन करण्यासाठी लागतात, वेगवेगळे औषधं, या सगळ्या शस्त्रक्रियांसंबंधी माहिती दिलेली आहे. म्हणजे जे आपण आज आधुनिक काळात जे करतोय मागच्या 100-150 वर्षांमध्ये त्याची ऑलरेडी माहिती भारतीयांना होती. मध्यंतरी ती आपण सगळी विसरलो आणि ती मागे पडलो. ठीक आहे. तसाच नगरांचा शोध ह्या पृथ्वैंश या व्यक्तीने लावला असं म्हटलं जातं आणि यालाच शेतीचा जनक सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे. अथर्ववेदामध्ये हा उल्लेख आढळतो. अथर्ववेदाला इतरही काही अनेक नावं आहेत, जसं श्रेष्ठवेद, ब्रह्मवेद, भौतिक वेद. बघा आता भौतिक वेद कशामुळं, कारण आपल्या भौतिक जीवनासंबंधाच्या बऱ्याच गोष्टी, त्याच्यावरचे उपाय, मंत्र वगैरे याच्यामध्ये दिलेले आहेत. नवीन वेद, लौकिक वेद, लौकिक म्हणजे आपलं जे जग आहे त्याला लौकिक जग म्हटलं जातं आणि त्याच्या संदर्भात जी माहिती किंवा त्याच्या संदर्भात जे ज्ञान आहे त्याला लौकिक वेद म्हटलं गेलं. आणि अथर्वगिरी सवेद असं सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे. सो हे या अथर्ववेदाची काही नावं आहेत. ठीक आहे. आता वेदांचं दर्शन घडवण्यासाठी, म्हणजे वेदांमध्ये जे ज्ञान सांगितलेलं आहे ते ज्ञानाचं दर्शन घडवण्यासाठी, त्याच्याबद्दल माहिती देण्यासाठी 6 वेगवेगळ्या प्रकारच्या इथं दर्शने तिथं लिहिली गेली किंवा दर्शनांच्या याचे स्कूल ऑफ थॉट ज्याला आपण म्हणतो त्या अस्तित्वात आल्या. हे भारतीय तत्वज्ञानाचा हा विशेष आधार आहे असं मानलं जातं. याच्यापैकी न्यायदर्शन महर्षी गौतम किंवा गौतम मुनी असं म्हटलं जातं. वैशेषिक दर्शन महर्षी कणाद यांनी लिहिलेलं आहे आणि महर्षी कणाद यांनीच, हे बघा महर्षी कणादांचा हा फोटो आणि इथे तुम्हाला काय दिसतंय, ही अणूची रचना आहे. ठीक आहे. काय आपण सायन्समध्ये बघतो अणु, रेणू, ठीक आहे, त्या अणूची रचना आहे आणि महर्षी कणादांनी न्यूक्लिअर फिजिक्सचा एक पाया त्यांनी घातलेला आहे असं मानलं जातं. त्यांनी सांगितलं होतं एका प्रकारे, एक कोड वर्डमध्ये मंत्रांच्या स्वरूपात त्यांनी सांगितलंय की अणूच्या आतही काही घटक आहे, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन वगैरे वगैरे. ठीक आहे. या लहानातल्या लहान कलांचं विभाजन करू नये किंवा त्यांच्यामध्ये हस्तक्षेप करू नये, त्याच्यामुळे खूप मोठा विध्वंस होऊ शकतो. आज अणुबॉम्बमध्ये काय होतं तेच होतं की या अणूच्या आतल्या रचनेमध्ये गडबड केली जाते आणि त्याच्यामुळे काय होतं की अणुस्फोट होतो. ठीक आहे. मग त्या ॲटम बॉम्बची रचनेचा आधारच तो
असतो. ठीक आहे. सो महर्षी कणाद. त्याच्यानंतर आहे सांख्य दर्शन कपिल मुनी. ठीक आहे. त्याच्यानंतर योग दर्शन महर्षी पतंजली. ठीक आहे. त्यांनी योगसूत्र हा ग्रंथ लिहिला होता. ठीक आहे. योगासन वगैरे जो आपला सगळा प्रकार आहे तो याच्यातनं आलेला आहे. त्याची रचना महर्षी पतंजली यांनी केलेली आहे. पूर्वमीमांसा दर्शन. ठीक आहे. जैमिनी. ठीक आहे. आणि उत्तर मीमांसा किंवा त्यालाच वेदांत सूत्र किंवा ब्रह्मसूत्र हे तिन्ही नावं एकाच याचे आहेत. ठीक आहे. त्याचे संयोजक हे बदरायन हे व्यक्ती होते. तर वेदांचं ज्ञान दर्शन घडवण्यासाठी त्याचं तत्वज्ञान लोकांना समजून सांगण्यासाठी या 6 वेगवेगळ्या प्रकारच्या ज्ञानांची किंवा तत्वज्ञानांची रचना झालेली आहे. त्या दर्शनांची रचना झालेली आहे. ठीक आहे. हे जोड्या लावामध्ये हे कोणतं तत्वज्ञान आहे, त्यांचं संबंधित व्यक्ती मुनी कोण आहेत त्यांच्याबद्दल किंवा त्या मुनींचा ग्रंथ कोणता आहे त्याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. आता बघा, हे जे 4 वेद आहेत या 4 वेदांबद्दल काही महत्त्वाची फॅक्च्युअल माहिती आपल्याला इथे पुन्हा एकदा एक रिव्हिजन स्वरूपात फास्टमध्ये बघायची. काय काय बघा, तर वेदाचं नाव, ब्राह्मण किंवा जो व्यक्ती तो यज्ञ करतोय त्याला काय म्हटलं जातं, त्या वेदामध्ये काय उल्लेख आलेला आहे, त्या वेदाचं वैशिष्ट्य काय, काय त्या वेदामध्ये कंटेंट आहे, त्याचे लेखक कोण आहेत ते, आणि त्याचा उपवेद कोणता आहे ते. तर बघा, पहिलं कोणतं आहे, ऋग्वेद. ऋग्वेदामध्ये ब्राह्मणाचा उल्लेख होता किंवा होतृ असा केलेला आहे आणि या ऋग्वेदामध्ये देवांची स्तुती केलेली आहे. ठीक आहे. वेगवेगळ्या देवांची आणि मुख्यतः इंद्र या देवाची रचना ह्याच्यामध्ये स्तुती केलेली आहे. याचे लेखक कोण आहेत, तर प्रजापत्य, ज्यांना आपण एका प्रकारे ब्रह्मा असं सुद्धा म्हणतो, आणि याचा उपवेद आहे धनुर्वेद. ठीक आहे. पुढचा आहे यजुर्वेद. याच्यामध्ये ब्राह्मणाचा उल्लेख हा अर्धवयू म्हणजे कर्मकांड करणारा व्यक्ती असा येतो. त्याच्यामध्ये यज्ञ आणि कर्मकांड कशा पद्धतीनं करायचे याची माहिती दिलेली आहे. याचा लेखक मान्यतेनुसार विश्वामित्र हे आहे. ठीक आहे. आता लक्षात घ्या, हे मान्यतेनुसार आहे, कन्फर्म कुठेही लिहून ठेवलेलं नाहीये किंवा याच्यामध्ये थोडं बहुत मागे पुढे होऊ शकतं. ठीक आहे. तो विश्वामित्र आहे आणि याचा उपवेद स्थापत्य वेद आहे. बघा, आपण काय करतो, घर बांधताना नक्षा बनवतो किंवा डायमीटर त्याचं एक अंतर वगैरे ठरवतो, किती भिंत असली पाहिजे, काय असले पाहिजे, किती मोठं असलं पाहिजे. तर तसंच यज्ञकुंड जे आहे त्याच्या आजूबाजूचं मंडप, बसणाऱ्या लोकांचं स्थान वगैरे प्रत्येक गोष्टीचे मोजमाप किंवा ते कशा पद्धतीनं असलं पाहिजे याची माहिती याच्यामध्ये येते आणि त्याच्यामुळं स्थापत्य वेद हे त्याचं उपवेद आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे सामवेद. ठीक आहे. सामवेदमध्ये ब्राह्मणाचा व्यक्ती जो आहे, यज्ञ करणारा जो व्यक्ती आहे त्याला उद्गाता म्हटलं जातं. त्याचं काम काय, त्या मंत्रांचं गायन करणं हे त्याचं काम आहे, त्याला उद्गाता म्हटलेलं आहे. संगीत स्वरूपात मंत्रांची रचना याच्यामध्ये केलेली आहे आणि महर्षी नारद, ठीक आहे, महर्षी नारद यांनी त्याची रचना केलेली आहे आणि त्याचा उपवेद कोणता आहे, तर गंधर्व हा त्याचा उपवेद आहे. पुढचा भाग आहे अथर्ववेद. त्याच्यामध्ये ब्राह्मण व्यक्तीला ब्रह्म असं म्हटलेलं आहे आणि हा यज्ञाचा अध्यक्ष आहे, म्हणजे मुख्य ब्राह्मण आहे. ठीक आहे. आता ह्याच्यावरनं हे सुद्धा सिद्ध होतं की ज्यावेळेस यज्ञ केले जायचे त्याच्यामध्ये फक्त एक ब्राह्मण असणार नाही, एक प्रमुख आणि त्याच्यामध्ये तिला इतर सुद्धा ब्राह्मण असतील. ह्याचा अर्थ हा उत्तरवैदिक काळात झालेला आहे आणि याचा अर्थ हा सुद्धा येतो की ह्या यज्ञांचा विस्तार झालेला आहे. यज्ञ जे आहेत त्यांचा आकार, वेळ, लागणारा खर्च ह्या प्रत्येक गोष्टींमध्ये वाढ झालेली आहे. याच्यामध्ये तंत्रमंत्र, जादूटोना, आपल्या दैनंदिन जीवनाविषयीच्या ज्या समस्या आहेत त्याच्याबद्दल माहिती आहे. विश्वकर्मा हे त्याचे रचनाकार मानले जातात आणि आयुर्वेद हा त्याचा उपवेद मानला जातो. पुढचा आहे बघा ब्राह्मण. आता पहिले जे 4 ग्रंथ आपण बघितले ते वेद होते. ठीक आहे. वेद, ठीक आहे. त्याच्यानंतर ब्राह्मण, ठीक आहे. त्याच्यानंतर आर्यण्यक, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर उपनिषद, ठीक आहे. अशा 4 प्रकारचा साहित्यांचा समावेश या वैदिक साहित्यामध्ये होतो. तर आपण वेद बघितले, 4 जे आपले 4 मुख्य ग्रंथ आहेत ते वेद. आता ब्राह्मण हा काय प्रकार आहे, तर बेसिकली यज्ञ करताना
ब्राह्मण व्यक्तीला जो तो यज्ञ करतोय त्याच्यासाठी वेगवेगळे मार्गदर्शक तत्व, वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ, त्यासाठी मार्गदर्शक तत्व, ब्राह्मण व्यक्तीला दिलेली नियमावली याचा समावेश या ब्राह्मण ग्रंथांमध्ये होतो. प्रत्येक वेदाला असे अनेक ब्राह्मण ग्रंथ आहेत. ठीक आहे, प्रत्येक वेदाचं वेगळं ब्राह्मण ग्रंथ आहे, ते आपण बघूया. तर वेदांचा मौलिक अर्थ आपल्याला मुळात अर्थ समजणं सर्वांना कठीण आहे आणि त्याच्या आधारावर या ब्राह्मण ग्रंथांची रचना केलेली आहे. सर्वसामान्य ब्राह्मण व्यक्तीला समजण्यासाठी, सर्वसामान्य लोकांना समजण्यासाठी यांची रचना केलेली आहे. यज्ञाबरोबर केले जाणारे महत्त्वाचे कर्मकांड, त्यांचा अर्थ आणि महत्त्व हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आता याचा हा सुद्धा अर्थ येतो की आपण जे काही यज्ञ किंवा पूजापाठ करतोय, कर्मकांड करतोय, त्याचा अर्थ आपण समजून घेऊन करणे अपेक्षित आहे. कोणतरी काहीतरी वाचतंय, कोणतरी काहीतरी सांगताय ना, आपण तशाला तसं करतोय हे अपेक्षित नाही. ते अर्थ समजून घेणं ही आपली जबाबदारी आहे, जे हे कर्मकांड करतायत. ठीक आहे, तर याच्यामध्ये त्या यज्ञाबरोबर केलेल्या कर्मकांडाचा अर्थ आणि महत्त्व आहे, याचं महत्त्व याच्यामध्ये विशद केलेलं आहे. आणि त्याच्यामुळेच या ग्रंथांमधून कथा वाङ्मयाची सुरुवात झालेली आहे की नेमकं ते जे काही सांगितलंय वेगवेगळ्या वेदांमध्ये त्याचा अर्थ काय, त्याचं कॉन्टेक्स्ट काय, हे सगळं सांगितलेलं आहे. आणि या सर्व वेदांवर आधारित हे ब्राह्मण ग्रंथ आता आपण बघूया. ठीक आहे, सगळे ब्राह्मण ग्रंथ मूळ वेदांवरच आधारित आहे. सर्व आरण्यक आणि सर्व उपनिषद हे सगळे वेदांवर आधारित आहे. म्हणजे मुख्य ग्रंथ जो आहे तो ऋग्वेद, त्याच्यावर आधारित 3 इतर वेद, सामवेद, अथर्ववेद आणि यजुर्वेद. ठीक आहे, आणि त्या 4 एकूण वेदांवर आधारित मग बाकी हे सगळं साहित्य. तर बघूयात कोणकोणते ब्राह्मण ग्रंथ आहेत. तर बघा, वेद आणि त्याच्या संबंधी ब्राह्मण ग्रंथ कोणकोणते आहेत. तर ऋग्वेदाच्या संबंधित इत्तरीय ब्राह्मण, कौशितकी ब्राह्मण हे 2 ग्रंथ आहेत. सामवेद संदर्भात पंचवीश ब्राह्मण, षण्डवीश ब्राह्मण, जैमिनीय ब्राह्मण आणि छंदोग्य ब्राह्मण. ठीक आहे, यजुर्वेद शतपथ ब्राह्मण आणि तैत्तिरीय ब्राह्मण आणि अथर्ववेद याच्या संदर्भात गोपथ ब्राह्मण. ठीक आहे, आता हे इतकं पाठच करणं असं काही अपेक्षित नाही आहे, पण आयोग प्रश्न विचारू शकतो आणि त्याच्यामुळे कंटेंट आपला कव्हर व्हावा त्यासाठी आपण हा भाग इतका डिटेल फॅक्ट्स वगैरे आपण कव्हर करत आहोत. ठीक आहे, तर इथं बघा, एक शतपथ ब्राह्मण हा ग्रंथ एक प्रकाशित केलेला आहे आजच्या काळातला, आधुनिक काळातला. ठीक आहे, शुक्ल यजुर्वेदीय शतपथ ब्राह्मण असं इथं नाव आहे. आणि ते बघा, यजुर्वेद संदर्भात शतपथ ब्राह्मण हा ग्रंथ आहे. ठीक आहे, आपण त्यासाठी ते घेतलंय. पुढचा भाग आहे आरण्यक. ठीक आहे, आता आपण ऑलरेडी वेद आणि ब्राह्मण याचा अर्थ समजून घेतला. आता आरण्य म्हणजे काय, आरण्यक म्हणजे काय, तर आपण हे बघितलेलं आहे ऑलरेडी वैदिक संस्कृतीच्या भागामध्ये की हळूहळू ऋग्वेदिक काळाच्या शेवटी उत्तरवैदिक काळामध्ये काय झालं की आपल्याला 4 पुरुषार्थ तिथं मानवाची, पुरुषांची मानली गेली. ठीक आहे, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहे. आणि ते 4 पुरुषार्थ पूर्ण करण्यासाठी आयुष्याचे 4 टप्पे. ठीक आहे, आयुष्याचे 4 टप्पे मानले गेले. ते कोणते 4 टप्पे. ब्रह्मचर्य म्हणजे गुरुकडे जाऊन शिक्षण घेणे, गृहस्थ म्हणजे लग्न करून संसारिक जीवनामध्ये जगून अर्थ आणि काम, पैसा कमावणे आणि भौतिक आपल्या ज्या गरजा आहेत, मानवी शरीराच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करणे. वानप्रस्थ म्हणजे आता ह्या आश्रमामध्ये, ह्या टप्प्यावर माणसानं संसारिक गोष्टींचा मोह त्यागून वनांमध्ये जाऊन ध्यान साधना करणे, कर्मकांड करणे हे अपेक्षित आहे. आणि संन्यास म्हणजे मग फायनली घर सोडून निघून जायचं. ठीक आहे, संन्यास घ्यायचा. आता इशू काय झाला की वनांमध्ये जायचं, जंगलांमध्ये जायचं आणि धर्म फॉलो करायचा, कर्मकांड करायचे, तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य जे तुम्हाला गावात, शहरात उपलब्ध होणार आहे ते काही जंगलांमध्ये होणार आहे का, नाही. मग हे कर्मकांड जंगलांमध्ये कसे करायचे, वानप्रस्थ आश्रमामध्ये कसे करायचे याच्या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी या आरण्यक ग्रंथांची रचना झाली. की जे वानप्रस्थ आश्रमामध्ये गेले त्यांनी कशा प्रकारे हे फॉलो करायचंय आणि त्यांना आरण्यक म्हटलं गेलं. बघा, वानप्रस्थ आश्रमामध्ये, वनांमध्ये कर्मकांडासंबंधी याच्यामध्ये मार्गदर्शन करणारे हे ग्रंथ आहेत. आणि ऑब्वियसली हे सुद्धा वेदांवरच आधारित आहे.
अथर्ववेदावर आरण्यक ग्रंथ आढळत नाही. म्हणजे तीनच वेदांमध्ये ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेद या तिघांवरच आरण्यक ग्रंथ आहेत. या अथर्ववेदामध्ये ते नाहीये. तर बघा ऋग्वेदावर कोणता ब्राह्मण ग्रंथ आहे? ऐत्तरीय आरण्यक, कौशिक आरण्यक. ठीक आहे, हे सेम नावाचे ब्राह्मण ग्रंथ सुद्धा होते. यजुर्वेद बृहदारण्यक, तैत्तरीय आरण्यक आणि मैत्रायणी आरण्यक. त्याच्यापैकी हे तैत्राई ब्राह्मण सुद्धा होतं, हे बघितलंय आपण. सामवेद छंदोक आरण्यक आणि जैमिनीय आरण्यक हे सुद्धा तिकडे सेम नावाचे ब्राह्मण ग्रंथ सुद्धा आहे. ठीक आहे, हे काही पाठ करणं अपेक्षित नाही, पण काय असतं एखाद्या प्रश्न तुम्हाला विचारलाच, ठीक आहे, तर असं होऊ नये की आपण तो भाग काहीच आपल्याला माहित नाही किंवा काहीच कव्हर केलेलं नाहीये. एक दोनदा वाचून घेतलं तरी ते आपल्याला एक लॉजिकनं लक्षात येऊ शकतं. पुढचा भाग आहे उपनिषद. ठीक आहे, आता उपनिषद जे आहे ते भारतीय तत्वज्ञानाचा, भारतीय विचारांचा, भारतीय संस्कृतीचा हा पाया मांडला गेलेला आहे आणि वेदांचं परीक्षण करून त्याच्यावरची जी तात्विक चर्चा आहे ती ह्या उपनिषदांमध्ये आहे. याचा अर्थ वेदांमधलं ज्ञान, ठीक आहे, वेदांमधला ज्ञान खरं काय सांगणं त्या लेखकांना, त्या आपल्या पूर्वजांना अपेक्षित होतं ते याच्यामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, तर हेच भारतीय तत्वज्ञानाचा मुख्य आधार आहे. आणि हे जे वेद आहेत ते या सर्व ग्रंथांमध्ये, वेद असतील, आरण्यक, ब्राह्मण आणि हे उपनिषद यांच्यामध्ये सर्वात शेवटी तयार झालेले आहेत. त्याच्यामुळे त्यांना काय म्हटलं जातं? वेदांत. ठीक आहे, वेदांत असं त्याला म्हटलं जातं. मान्यतेनुसार ह्या उपनिषदांची संख्या एकूण 108 ही आहे. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे उल्लेख येतात, पण ते काही सगळेच अवेलेबल आहेत अशातला भाग नाही. ठीक आहे, आता उपनिषद या शब्दाचा अर्थ काय? तर उपनिषद शब्दाचा अर्थ आहे की गुरुच्या पायाशी बसून, गुरु जवळ बसून ज्ञान अर्जन करणे. ठीक आहे, गुरुच्या जवळ बसून ज्ञान अर्जन करणे म्हणजे उपनिषद. ठीक आहे, तसं 108 उपनिषद आहेत असं मानलं गेलं. ठीक आहे, त्याच्यानंतर हे जे उपनिषद आहेत, उपनिषदामध्ये काय सांगितलंय की वेदांमध्ये जरी कर्मकांड सांगितलेलं असेल तर त्या कर्मकांडाऐवजी त्याच्या ज्ञानाकडं अधिक भर द्या, ज्ञान मार्ग हे सुचवतात. आणि बृहदारण्यक उपनिषद हे सर्वात मोठं उपनिषद आहे. कोणतं? बृहदारण्यक उपनिषद हे सर्वात मोठं उपनिषद आहे, हे आपल्याला इथं कळतं. उपनिषदांमधला जो बहुतेक कंटेंट आहे तो संवादाच्या स्वरूपात आहे. की आता समजा एखाद्या मंत्र वगैरेचा उल्लेख वेदांमध्ये येतो, मग एखादा शिष्य विचारणार गुरूंना किंवा एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला विचारणार की ह्याचा अर्थ काय, तो त्याला समजून सांगणार. या प्रकारच्या संवादाच्या स्वरूपात या कंटेंटचा सगळा समावेश याच्यामध्ये होतो. याच्यापैकी बघा यज्ञवाल्क्य आणि जनक सभा, ठीक आहे, संवाद याच्यामधून काही येतं. आरोनी आणि श्वेतकेतू हे पिता पुत्र आहेत, यांच्यामधलं संवाद आहे ते यज्ञवाल्क्यमध्ये येतं. मैत्री संवाद पती आणि पत्नी यांच्यामधला संवाद. म्हणजे आपल्या जीवनाशी निगडीत वेगवेगळे जे मुद्दे आहेत, आपल्या वेगवेगळ्या समस्या असतील, विचार असतील, त्याबद्दल उपनिषदांमध्ये माहिती आहे. आणि उपनिषद हा सर्वश्रेष्ठ ज्ञान मानला जातो. ऑब्विसली हे सगळं वेदांवर आधारित आहे. ठीक आहे, मग आता अगेन वेद आणि वेदांच्या संबंधित त्यांचे उपनिषद कोणते कोणते बघूयात. बघा ऋग्वेद, त्याच्या संदर्भात ऐत्तरीयोपनिषद, कौशे तव उपनिषद, ठीक आहे, यजुर्वेद, ईशोपनिषद, बृहदारण्यकोपनिषद, कठोपनिषद, श्वेतरोपनिषद, केनोपनिषद. त्याच्यानंतर अथर्ववेदा संदर्भात प्रश्नोपनिषद, मुंडिकोपनिषद आणि मांडुक्योपनिषद. ठीक आहे, असे वेगवेगळे उपनिषद यांच्यामध्ये येतात. आता मुंडक उपनिषद जो आहे तो या सर्वांमध्ये खूप महत्त्वाचा आहे, कारण आपल्या आजच्या सुद्धा गोष्टी त्याच्यामध्ये येतात. ठीक आहे, तर बघा आपण आजच्या या मुंडक्य उपनिषदामधनं काय गोष्टी घेतल्यात? सत्यमेव जयते ही गोष्ट जी आहे ती आपण या मुंडक्य उपनिषदाला घेतलेली आहे. आणि त्याचा अर्थ काय होतो? सत्याचा नित्य विजय होतो. सत्य, ट्रूथ ऑलवेज प्रिव्हिल्स, ठीक आहे, किंवा ट्रूथ ऑलवेज ट्रुम्प्स हे जे म्हटलं जातं ते याच्यावरनं म्हटलं जातं.
अस्तोमा सद्गमय म्हणजे असत्याकडून सत्याकडे चला, तमसोमा ज्योतिर्गमय अंधाराकडून प्रकाशाकडे चला, आणि मृत्योर्मा अमृतगमय, ठीक आहे, हे मृत्यूकडून अमरतेकडे चला असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे. पुढचा भाग आहे वेदांग. ठीक आहे, आता वेद जे आहेत ते एका प्रकारे कोड लँग्वेज आहे, संस्कृतमध्ये आहेत. ठीक आहे, सर्वसामान्य व्यक्तीला ते काही कळत नाहीत. मग वेदांचं ज्ञान सर्वसामान्य व्यक्तींना समजावून सांगण्यासाठी वेदांगांची निर्मिती केली, आणि हे वैदिक साहित्य वेदांगा त्याचा एक आवश्यक भाग हे आहे. ठीक आहे, आता हे जे वेदांग आहेत त्या वेदांगांची शरीराच्या, मानवी शरीराच्या वेगवेगळ्या भागांबरोबर तुलना केलेली आहे. तर बघा, शिक्षण वेदांग आहे. त्याचा अर्थ काय की शब्दांचं उच्चारण करण्याचे नियम, जे मंत्र आहेत ते ऑब्व्हियसली संस्कृत भाषेमध्ये आपल्याला जर सवय नसेल तर ते स्पष्ट बोलता येत नाही, आणि असं मानलं जातं की हे मंत्र स्पष्ट बोलले तरच त्याचा तुम्हाला काही फळ भेटायचं ते भेटतं. ठीक आहे, म्हणजे तशी मान्यता आहे. मग शिक्षण काय तर नाक आहे. ठीक आहे, व्याकरण भाषेच्या तत्वांचं इथं विवेचन केलेलं आहे, ते मुख, कारण आपण तोंडावाटे बोलतो. ज्योतिष्य खगोलशास्त्र याची माहिती याच्यामध्ये येते, डोळ्यांशी याचं कंपॅरिझन केलेलं आहे. ठीक आहे, कल्प कर्मकांडांच्या संदर्भात विधान, आपण कर्मकांड कशाने करतो, हातानेच करणार आहे. ठीक आहे, सो हात. त्याच्यानंतर निरुक्त म्हणजे वैदिक साहित्याचा शब्दकोश, ते ऐकणार कसं आहे तर कानानं. ठीक आहे, आणि छंद म्हणजे वैदिक साहित्याचं काव्यशास्त्र हे पाय. अशा शरीराच्या 6 भागांशी हे 6 गोष्टींचं काय केलेलं आहे, कंपॅरिझन केलेलं आहे. तर बघा, कल्प, शिक्षा, व्याकरण, निरुक्त, छंद आणि ज्योतिष असे 6 हे वेदांग आहेत. आता काही उपवेद सुद्धा आहेत. ठीक आहे, काही ठिकाणी काय होतं की ह्या काही ग्रंथांना 5वं वेद म्हणण्याची हे, मूळ वेद 4 आहेत पण काही ठिकाणी 5वं वेद असं म्हटलं जातं. तर हे जे 6 उपवेद आहेत, एकूण 6 उपवेद आहेत, त्याच्यापैकी आयुर्वेद, धनुर्विद्या, गंधर्ववेद, स्थापत्यवेद, कला आणि अर्थशास्त्र, या अर्थशास्त्राला सुद्धा 5वं वेद असं म्हटलं जातं. तर इथे बघा एक फोटो जो आपल्याला दिला आहे तो चाणक्य यांचा फोटो आहे, चाणक्य विष्णुगुप्त. ठीक आहे, किंवा यांना पक्षील स्वामी असं सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे, तर हे 6 उपवेद आहेत. आता काही काळानंतर, उत्तर वैदिक काळाच्या नंतर, महाभंजन काळ, त्याच्यानंतर त्या काळामध्ये काही पुराण ग्रंथांची निर्मिती केली गेली. जुन्या धर्म, तत्वज्ञान, साहित्य यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी त्या संदर्भात ज्या कथा लिहिल्या गेल्या त्याला पुराण असं म्हटलं गेलं. असे अनेक पुराण आहेत. ठीक आहे, अनेक असे पुराण आहेत. त्याच्यानंतर भारतीय साहित्यामधले 2 महाकाव्य आहेत. ते 2 महाकाव्य, एक म्हणजे रामायण आणि दुसरं म्हणजे महाभारत. ठीक आहे, हे दोन्ही ग्रंथ संस्कृत भाषेत आणि ब्राह्मी लिपीत लिहिले गेलेले आहेत. ठीक आहे, आता जे लेटेस्ट संशोधन आहेत त्यानुसार असं म्हटलं जातं की इसवी सन पूर्व साधारणतः 5,500 किंवा 7,000 वर्षाच्या आसपास काहीतरी रामायणची घटना खरंच घडली होती, आणि इसवी सन पूर्व आय थिंक 3120 किंवा 3100च्या आसपास 10-20 वर्ष मागे पुढे. ठीक आहे, त्या काळात महाभारताचं युद्धसुद्धा प्रत्यक्ष झालं होतं असं लेटेस्ट संशोधन सांगतं. परंतु ही ग्रंथ ही खूप नंतरच्या काळामध्ये निर्माण केलेली गेलेली आहेत. ठीक आहे, सो ह्या 2 महाकाव्यांना, ठीक आहे, आर्ष महाकाव्य, आर्ष म्हणजे ऋषींनी रचलेली आहेत अशी काव्य, या आर्ष महाकाव्य असं म्हटलं जातं. त्यात पहिलं कोणतं आहे बघा, पहिलं आहे रामायण. याचे लेखक कोण आहेत, महर्षी वाल्मिकी. ठीक आहे, आता याची निर्मिती जी आहे म्हणजे ॲक्च्युअल आपलं आजचं जे रामायण आहे त्याची ॲक्च्युअल निर्मिती इसवी सन पूर्व 5वं शतक ते 12व्या शतक अशी 1700 वर्षाच्या काळात झालेली आहे. उत्तरोत्तर त्याच्यामध्ये बदल, विकास हा होत गेला असावा. ठीक आहे, आणि प्रभू रामचंद्र यांनी रावणासोबत जे युद्ध लढलं किंवा ज्या प्रकारचं जीवन, आदर्श जीवन एखाद्या व्यक्तीचं कसं असलं पाहिजे याचं दर्शन घडवणारं महाकाव्य म्हणजे रामायण. एक पुरुष, कर्ता पुरुष
निर्णय घेणारा पुरुष किंवा समाज जगताना जो पुरुष आहे तो कसा राहायला पाहिजे त्याचं आपल्याला ज्ञान या रामायण ग्रंथातून मिळतं. आणि याला चतुर्विंशती सहस्त्री संहिता असं सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे, असा शब्द याच्यावर याला पर्यायी शब्द सुद्धा वापरला जातो. दुसरा आहे महाभारत. ठीक आहे, महाभारत इथे बघा, आता इथे पांडव दिलेले आहेत. ठीक आहे, आणि कृष्ण काय करतायत, युद्धाची एका प्रकारे शंख नाद करून काय करतायत, युद्धाची घोषणा करतायत. तर महाभारत ग्रंथ हे इसवी सन पूर्व 10वे शतक ते इसवी सन पूर्व 4थे शतक म्हणजे रामायणाच्याही अगोदर याची निर्मिती झालेली आहे असं दिसतं. आपण काय म्हणतोय, ग्रंथाची निर्मिती आधी झालेली आहे असं दिसतं, म्हणजे ते कन्फर्म त्याच्याबद्दल माहिती कोणालाच नाहीये. ठीक आहे, हे महर्षी व्यास, वेदव्यास असं सुद्धा त्यांना म्हटलं जातं. काय, वेदव्यास. ठीक आहे, आणि ते एकच व्यक्ती आहेत. ठीक आहे, हे ग्रंथ लिखाणाच्या बाबतीत तरी रामायणापेक्षा जुना आहे असं मानलं जातं. आणि यालाच महाभारतालाच शतसाहिस्त्री संहिता किंवा 5वं वेद सुद्धा म्हटलं जातं. आता हे जे महाभारत ग्रंथ आहे त्याचाच एक भाग काय, भगवद्गीता, श्रीमद भगवद्गीता हे त्याचाच भाग आहे. ज्यावेळेस युद्धभूमीवर अर्जुन लढायला तयार नव्हता तर श्रीकृष्णांनी त्याला त्याच्या कर्तव्यांची जाणीव करून देण्यासाठी त्याला ज्या गोष्टी सांगितल्या, त्याला जे ज्ञान दिलं त्याला भगवद्गीता असं म्हटलं जातं. व्यक्तीने कोणत्याही परिस्थितीत आपलं कर्तव्य सोडू नये, आपलं जे काम आहे, आपलं जे कर्तव्य आहे ते करत राहावं. समोर काही जरी झालं तरी त्या कर्तव्यामध्ये बाधा आणू नये असंच एकूण याचा सारांश आहे. पण तुम्ही भगवद्गीता जितक्या जास्त वेळा वाचणार तितक्या वेळेस त्याचा तुम्हाला अर्थ वेगवेगळे उलगडत जात असतात. हे असा ग्रंथ आहे की तुम्ही कितीही वेळा वाचा तुम्हाला पूर्ण ते कधीच कळणार नाही. आणि श्रीमद भगवद्गीता हा तसा ग्रंथ ज्याच्यावर श्रीकृष्णांनी अर्जुनाला ज्ञान दिलं, त्याच्यानंतर अर्जुन हे युद्ध लढायला तयार झाला. पहिल्यांदाच याच्यामध्ये वैष्णव धर्माचा उल्लेख येतो. ठीक आहे, त्याच्यानंतर या महाभारताच्या युद्धभूमीवर कृष्ण भगवानने अर्जुनला जे केलेलं उद्देशून भाषण जे त्याला आपण भगवद्गीता असं म्हणतो. ठीक आहे, पुढे जाऊयात. पुढचं आहे की आता हे जे भगवद्गीता आहे त्याचं जगातल्या वेगवेगळ्या भाषांमध्ये अनुवाद झालेलं आहे. पण जुन्या काळात इंग्रजीमध्ये चार्ल्स विकिन्सन यानं केलं होतं. एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल या संस्थेनं ही संस्थेची सुरुवात 1784 झालेली ब्रिटिशांनी केलं होतं. तसंच ॲनी बेझंट यांनी सुद्धा केलं होतं. मराठीमध्ये ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे. ठीक आहे, संत ज्ञानेश्वर यांनी लिहिलेलं आहे. ठीक आहे, त्याला संस्कृत आहे. संस्कृतमध्ये गीता नावानं शंकराचार्य यांनी रचना केलेली आहे. ठीक आहे, आदि शंकराचार्य. आणि बंगालीमध्ये गीता मालाधर बासू यांनी त्याची रचना केलेली आहे. आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये तर जगाच्या जवळजवळ प्रत्येक भाषामध्ये भगवद्गीतेचं भाषांतर झालेलं आहे. आणि आपले प्राईम मिनिस्टर जेव्हा केव्हा आता वेगवेगळ्या देशांना भेटी देतात किंवा आपल्याकडे कोणी पाहुणे येतात त्यांना हे भगवद्गीतेचं पुस्तक त्यांना गिफ्ट म्हणून दिलं जातं. ठीक आहे, याच्या अगोदर काही वेगळ्या गोष्टी दिल्या जायच्या, पण आता भगवद्गीता की जो भारतीय तत्त्वज्ञानाचा संपूर्ण जे आपलं साहित्य आहे, संपूर्ण भारतीय विचार, विज्ञान, तंत्रज्ञान काय जे आहे त्या सगळ्यांचा एक सारांश म्हणजे भगवद्गीता आहे. त्याच्यामुळे इतकं सगळं साहित्य नाही वाचलं तरी भगवद्गीता वाचायला पाहिजे. आणि भगवद्गीता हा मुळीच धार्मिक ग्रंथ नाही आहे. हा माणसाचं आयुष्य कसं असायला पाहिजे, आदर्श जीवन कसं असायला पाहिजे याच्याबद्दल वेगवेगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. आणि ते सगळेजण इरिस्पेक्टिव्ह ऑफ युअर रिलिजन हे वाचू शकतात. पुढचं आहे श्रुती साहित्य. ठीक आहे, आता स्मृती साहित्य. स्मृती म्हणजे काय की आठवण करून लिहिलेले, तर स्मरण करून लिहिलेले हे साहित्य आहे. आणि प्राचीन धर्मसूत्रांच्या आधारे म्हणजे जे आपले वेद, उपवेद, उपनिषद, ब्राह्मण, आरण्यक हे वेगवेगळे ग्रंथ आहेत. यांना आठवण करून करून लिहिलेले जे ग्रंथ आहेत, ठीक आहे, त्याला स्मृती साहित्य असं म्हणतो. या काळामध्ये एकूण प्रमुख अशा 6 स्मृती ग्रंथांची निर्मिती झाली असं मानलं जातं. प्राचीन काळामध्ये 6 आहेत. मनुस्मृती, यज्ञवाल्क्य स्मृती, नारद स्मृती, पराशर स्मृती, बृहस्पती स्मृती आणि कात्यायन स्मृती. ठीक आहे, आणि मध्ययुगीन काळामध्ये देवल स्मृती आणि
संवर्त स्मृती असे वेगवेगळे 8 स्मृती ग्रंथ आज आपल्याकडं आहे. पैकी हा मनुस्मृती जो ग्रंथ आहे तो सर्वात प्रसिद्ध किंवा कुप्रसिद्ध अशा प्रकारचा ग्रंथ आहे. ठीक आहे, तर ह्या स्मृती ग्रंथामध्ये त्याचा समावेश होतो. धन्यवाद.